मागच्या स्लाईडमध्ये आपण एम्ब्रिओजेनेसिस एम्ब्रिओ कसा डेव्हलप होतो ते पूर्ण बघितलेलं आहे. कुठले लेयर्स फॉर्म होतात, त्याचे इम्पॉर्टंट स्टेप्स कुठले आहेत आणि शेवटी प्रत्येक लेयर एक्टोडम, एंडोडम आणि मिसोडम त्याचे कुठले ऑर्गन्स किंवा सेल्स टिश्यूज तयार होतात. आता मी एक सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही एकदा ते स्वतः लिहून किंवा डायग्रॅम किंवा कॉन्सेप्ट मॅप काढून घ्या. कारण नाहीतर ते सगळे टर्म्स आणि हे लक्षात राहणं थोडं अवघड जातं. त्यामुळे तुम्ही ते लिहून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यात ते फिट बसेल. ओके. पुढे आपण काय बघणार आहोत आता. एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट म्हणजे ते अटॅच झालेलं आहे आणि आता स्लोली ते डेव्हलप होणार आहे. सो दिस प्रोसेस वेर इन दी एम्ब्रिओ इज डेव्हलपिंग इनसाइड द युटरसच्या आतमध्ये जे एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट होतं आहे, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज प्रेग्नन्सी. तर आता पुढे आपण जे बघणार आहोत दॅट इज प्रेग्नन्सी. आणि प्रेग्नन्सीनंतर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी जेव्हा टर्म संपतो, जेव्हा 9 महिने संपतात, तेव्हा द फिटस इज रेडी टू बी ब्रॉट आउट. त्या आईच्या शरीरापासून बाहेर यायला तयार झाल्यावर त्याला पार्च्युरेशन असं नाव दिलेलं आहे. आणि पार्च्युरेशन झाल्यानंतर ऑब्व्हियसली म्हणजे द होल प्रोसेस इज फायनली कम्प्लीट. म्हणजे आपण जे फर्टिलायझेशनपासून जे सुरू करतो आहे ते शेवटी पार्च्युरेशनला संपणार आहे. प्रेग्नन्सी, तर इथे तुम्हाला दिसतं आहे की बाळ आहे आणि या हे युटरस आहे, आईचं गर्भाशय आहे. आणि याच्या आतमध्ये हे जे ॲम्निऑन जे आपण म्हटलं होतं, ॲम्निओजेनिक सेल्सपासून जे तयार होतं ते ॲम्निओटिक कॅव्हिटी असते आणि त्याच्यामध्ये फ्लुइड असतं आणि याच्यामध्ये हे युटरस तयार होतं. आणि दिस इज द अम्बिलिकल कॉर्ड जे कनेक्ट करतं, राईट. आई आणि बाळाला जे कनेक्ट करतं ते कॉर्ड आहे अम्बिलिकल कॉर्ड. तुम्ही ऐकलं असेल हे कॉर्ड कापल्यानंतर त्याच्यातले जे सेल्स असतात कॉर्ड ब्लड म्हणून ते सेव्ह केले जातात. आणि ते महत्त्वाचे का आहेत, कारण त्यांचं वेगवेगळ्या डिझिजेससाठी, वेगवेगळ्या आजारांसाठी ते वापरले जाऊ शकतात. आणि ते आजकाल स्टोअर करतात, पैसे घेतात, ब्लड बँकसारखं आपण हे कॉर्ड ब्लड सेल्स स्टोअर करू शकतो. तर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी किंवा त्याचं दुसरं नाव आहे जेस्टेशन, त्याला जेस्टेशनसुद्धा म्हणतात. धरण हे म्हणजे याचा अर्थ काय, व्हॉट इज प्रेग्नन्सी. एक किंवा त्याच्यापेक्षा जास्तही कधी कधी एम्ब्रिओज जेव्हा युटरसमध्ये असतात आणि त्याला कॅरी करतो, त्याला पूर्ण 280 दिवसचा हा टर्म असतो. हे 280 दिवस जेव्हा हा एम्ब्रिओ युटरसमध्ये राहतो त्या प्रोसेसला प्रेग्नन्सी असं नाव दिलेलं आहे. 280 दिवस कसे 9 महिन्यांमध्ये डिवाईड केले जातात आणि हे 9 महिने 3 महिन्याचा एक ट्रायमेस्टर असतो. ट्रायमेस्टर म्हणजे 3 महिन्याचा. आणि असे 3 ट्रायमेस्टर्स असतात. फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. ईच ट्रायमेस्टर इज ऑफ 3 मंथ्स. ओके. आता हा पिरियड काय आहे, फर्टिलायझेशन झालेलं आहे आणि पार्च्युरेशन होईपर्यंत तो जो पिरियड आहे दॅट इज प्रेग्नन्सी. 280 दिवस लागतात या पूर्ण याला आणि 9 महिने डिवायडेड इंटू 3. आता आपण प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये काय काय चेंजेस होतात, काय चेंजेस घडतात ते आपण बघूयात. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काय चेंजेस होतात, सेकंडमध्ये काय होतात आणि थर्डमध्ये पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये. पहिला ट्रायमेस्टर म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यापासून 12व्या आठवड्यापर्यंत. 12 आठवड्यात काय काय चेंजेस होतात आईमध्ये सुद्धा, आईच्या बॉडीमध्ये सुद्धा आणि त्या एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटमध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण बघूयात. एम्ब्रिओ न्यूट्रियंट्स ऑब्व्हियसली ते आधी एंडोमेट्रियम म्हणजे जे युटरस आहे, युटरसच्या गर्भाशयाच्या वॉलवरून एंडोमेट्रियममधून ते सगळे न्यूट्रियंट्स घेतो आणि त्याची डेव्हलपमेंट त्या न्यूट्रियंट्समुळे होते. त्याच्यात जे ऑर्गन्स जे डेव्हलप होतात ते या स्टेजमध्ये होतात. तर जे हात पाय प्रिमिटिव्ह जे आहेत, हातपाय अपेंडेजेस जे आहेत ते तयार होतात. तोंड तयार होतं, ते तोंड तो उघडू आणि बंद करू शकतो. तर बाकी हे जे डेव्हलपमेंट्स आहेत हे 8 आठवड्यात हे सगळे तयार होतात. त्याचे प्रिमिटिव्ह किंवा छोटे छोटे फॉर्म्स तयार होतात. बोटं तयार होतात, पायांची पण बोटं, हाताची आणि पायाची बोटं तयार होतात. आता याचं लेंथ 3 सेंटीमीटर्स असतो. पहिला ट्रायमेस्टर संपेपर्यंत हे 10 सेंटीमीटरपर्यंत, 10 सेंटीमीटर म्हणजे
तेवढं ते ग्रोथ होतं आणि ते युटरसमध्ये त्याचं ग्रोथ सुरू राहतं. आता याच्यात हात पाय आणि हातापायची बोटं, ओपन अँड क्लोज द माउथ अँड फेस. पण आईला याचे मूवमेंट्स काही कळत नाही आता. हार्टबीट 6व्या आठवड्यापासून कळतं. तर तुम्ही ऐकलं असेल सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड केला जातो चेक करायला की ही डेव्हलपमेंट ती आहे ती व्यवस्थित होत आहे की नाही होत आहे. जर डेव्हलपमेंट व्यवस्थित नसेल तर हे फिटस अबॉर्ट करू शकतो किंवा त्याची ग्रोथ स्टॉप करू शकतो. पण त्याला लिमिट आहे. त्याला 12व्या आठवड्याच्या आतच ते करायला पाहिजे. त्याच्यानंतर करणं हानिकारक आहे, धोकादायक आहे आईसाठी सुद्धा आणि त्या आईसाठी, बेसिकली आईसाठी. 12व्या आठवड्यानंतर त्याची लेंथ असते 10 सेंटीमीटरपर्यंत. आईमध्ये काय काय चेंजेस होतात? ऑब्व्हियसली मेन्स्ट्रुअल सायकल थांबलेलं असतं आईचं. तिच्यात मूड स्विंग्स असतात. मॉर्निंग सिकनेस नावाचा प्रकार असतो जिथे मळमळ होते सकाळी किंवा कधी कधी उलट्यासुद्धा होतात. तर प्रोजेस्टेरॉन जास्त लागतो कारण मेंटेन करण्यासाठी प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हा हॉर्मोन खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या हॉर्मोनचं लेवल आईच्या शरीरात खूप जास्त राहतं. मेन्स्ट्रुअल सायकल सस्पेंड होतं आणि युटरस जे आहे ज्याच्यामध्ये हे फिटस ग्रो करतं, ऑब्व्हियसली युटरसचा साईज वाढत जातो, गर्भाशयाचा साईज वाढत जातो. हे पहिल्या ट्रायमेस्टरमधले चेंजेस आहेत. आता सेकंड ट्रायमेस्टर 13व्या आठवड्यापासून 26व्या आठवड्यापर्यंत काय चेंजेस होतात ते आपण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बघू. याच्यात आता फिटसमध्ये म्हणजे बाळामध्ये काय चेंजेस होतात. हे खूप फास्ट ग्रोथ होते आणि आता प्रेग्नन्सी कळते कारण युटरसचा जो साईज आहे तो वाढत जातो. त्यामुळे गर्भाशयाचा साईज वाढल्यामुळे फिटसचा साईज वाढल्यामुळे प्रेग्नन्सी कळते. 30 सेंटीमीटरपर्यंत वाढ होते. इथे जे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे त्याची डेव्हलपमेंट होते. सेंट्रल नर्वस सिस्टम तयार होतो. ब्रेन तयार होतं. डोळ्याच्या पापण्या, भुवया आणि केस, डोक्यावरचे केस हे सगळे इथे तयार होतात. जे कान असतात आपले एक्सटर्नल इयर्स, पिने ज्याला म्हणतो, ते तयार होतात. अर्धा साईज म्हणजे जन्मजात शिशूचा अर्धा साईज आत्ता या सेकंड ट्रायमेस्टरमध्ये रेडी होतं. मदरमध्ये, आईमध्ये काय काय चेंजेस होतात. आता ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन नावाचा जो हॉर्मोन आहे त्याची लेवल कमी होते. HCG त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. HCGचे लेवल कमी होतात पण प्रोजेस्टेरॉनची लेवल त्याच मानाने वाढते कारण प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी प्रोजेस्टेरॉन लागतं. आणि जसं जसं HCGचं लेवल कमी होतं, कॉर्पस ल्युटियम जे आहे जे हॉर्मोन सेक्रेट करतं ते डिक्रेस होऊन जातं. हे तुम्ही ओव्हरी डेव्हलपमेंटमध्ये शिकला असेल कॉर्पस ल्युटियम. तर ते कॉर्पस ल्युटियम जे आहे ते रिग्रेस होतं, त्याचं ग्रोथ थांबतं आणि ते डिग्रेड व्हायला लागतं. हां, प्लासेंटा जे आहे त्याचं महत्त्व वाढतं. प्लासेंटा काय आहे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. ते इम्पॉर्टंट आहे कारण ते मेंटेन करतं, प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी जे प्रोजेस्ट्रॉन आहे ते प्लासेंटा जनरेट करतं. आता जर अल्ट्रासाऊंड केली, सोनोग्राफी केली तर त्याची पोझिशन कळते बाळाची आणि आता एक्झॅक्ट डेट ऑफ डिलिव्हरी हे डॉक्टरच तज्ज्ञ जे आहेत तेच ते बघून आपल्याला सांगू शकतात की डिलिव्हरीची डेट कधी असणार आहे. तर हे सगळे आता आता जे फिटल मुवमेंट्स आहेत ते आईला कळतात. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते 27वा आठवडा आणि पार्च्युरेशन होईपर्यंत म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत याच्यामध्ये मेनली काय होतं की ऑब्व्हियसली साईज खूप वाढते. 30 सेंटीमीटरचं तर 50 सेंटीमीटरपर्यंत वाढते. 3-4 किलो वेटमध्ये वाढतं आणि ऑब्व्हियसली ते रेडी होतं पूर्णपणे. सगळी प्रोसेस इट इज रेडी टू बी एक्सपेल्ड आउट ऑफ द बॉडी. आईमध्ये काय होतं चेंजेस की हे फिटसचं साईज वाढल्यामुळे तिच्या इंटरनल ऑर्गन्सवरती प्रेशर येतो. तिच्या अवयवांवर प्रेशर येतो आणि त्याच्यामुळे काय होतं युरिनेशन जास्त फ्रिक्वेन्सी वाढते. तर हे मेजर चेंजेस थर्ड ट्रायमेस्टरमध्ये दिसतात. 50 सेंटीमीटर डोळे उघडू शकतो फिटस आणि त्याचे बॉडी वेट वाढतं. आता इट इज रेडी टू बी थ्रू. आणि
ऑर्गन्स आर कंप्रेस्ड अँड डिस्प्लेस्ड. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि बॅक मसल्स, ऑब्व्हियसली बॅक मसल्सवर खूप स्ट्रेन येतो, कारण ही सगळी जी वेट आहे ती बॅक मसल्सवर डायरेक्टली येते. सो दिस इज अबाउट प्रेग्नन्सी अँड 3 त्याचे ट्रायमेस्टर्स. आता पुढे आपण प्लासेंटाबद्दल बोलूयात. प्लासेंटा काय आहे? तर प्लासेंटामध्ये तुम्हाला दिसेल की याच्यात इट इज सम टिश्यू विच इज फ्रॉम द मदर. काही जे टिश्यूज आहेत ते आईकडनं येतात आणि काही जे टिश्यूज आहेत ते बाळाकडनं येतात. त्यामुळे इट इज अ मिक्सचर ऑफ दीज टू अँड इट इज अ स्पेशल काइंड ऑफ अ टिश्यू. याच्यामध्ये मोस्टली जे न्यूट्रिएंट्स आहेत ते बाळाला मिळतात आणि जे एक्सक्रिटरी वेस्ट प्रोडक्ट्स आहेत आणि कार्बन डायऑक्साईड आहे ते एक्सपेल होतात, ते बाहेर जातं. तर आतमध्ये न्यूट्रिएंट्स येतात आणि जे कार्बन डायऑक्साईड आणि वेस्ट आहे ते बाहेर जातं. हे पूर्ण प्रोसेस या प्लासेंटामुळे होतं. इट्स अ फ्लॅट डिस्क, एक डिस्कॉइड ऑर्गन आहे ते. आणि त्याच्या त्याच्या कनेक्शन्स जे त्याच्यामध्ये खूप जास्त आर्टरीज आणि वेन्सचा कनेक्शन नेटवर्क खूप चांगला आहे. सो इट इज अ फ्लॅट ऑर्गन. इट इज अ टेम्पररी. हे टेम्पररी आहे. जोपर्यंत प्रेग्नन्सी असते तोपर्यंतच हे फंक्शनल असतं आणि एकदा प्रेग्नन्सी संपली की ते पूर्ण जे आहे ते बाहेर हे होऊन जातं. इट गिव्स ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स अँड कार्बन डायऑक्साईड एक्सपेल करतं. याच्यात कुठे ते युटरस वॉल आणि बाळाचं जे अंबेलिकल कॉर्ड आहे त्या कनेक्शनला त्याच्यामध्ये हे प्लासेंटा इट इज अटॅच टू बोथ ऑफ दिस वॉल ऑफ द युटरस अँड बेबीज अंबेलिकल कॉर्ड. याच्यात मी ऑलरेडी सांगितलं आहे, दोन्ही आईचं आणि बाळाचे टिश्यूज याच्यात असतात. हां, हे जे बाळाकडून येतात दॅट इज फिटल प्लासेंटा आणि जे आईकडून येतं दॅट इज अ मॅटर्नल प्लासेंटा. इट इज ह्युमन्समध्ये या प्लासेंटाचं नाव हेमोकोरियल असं नाव दिलं आहे याला. टेक्निकल टर्म त्याचं हेमोकोरियल असं आहे. आता आपण एक व्हिडिओ बघूया. त्याच्या आधी थोडंसं प्लासेंटा ऑल्सो इज अ एंडोक्राईन ऑर्गन, एक ग्लँडसारखा तो फंक्शन करतो. त्याच्यामध्ये जे HCG आणि आपण जे ऑलरेडी डिस्कस केले प्रोजेस्टेरॉन, HCG हे जे हॉर्मोन्स आहेत ते सिक्रेट करण्याचं काम प्लासेंटा करतो. प्रेग्नन्सी मेंटेन करतो. रिलॅक्सिन म्हणून जे हॉर्मोन आहे ते ओव्हरी सेक्रेट करते. ते डिलिव्हरीच्या पार्च्युलेशनच्या वेळेस त्याचा उपयोग होतो. पण बेसिकली हे एस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचा रेशो आणि हे सगळं जे आहे ते प्लासेंटा मेंटेन करतं. हां, हे सगळे जे हॉर्मोन्स आहेत हे मेंटेनिंग प्रेग्नन्सी आणि ग्रोथ ऑफ द फिटस सगळ्यांसाठी हे आईचे हॉर्मोन्स लागतात. अंबेलिकल कॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये 3 मेन ब्लड वेसल्स असतात, 2 आर्टरीज असतात जे प्लासेंटाकडे येतात आणि चांगलं ब्लड सप्लाय करतात आणि व्हेन असतो विच ऑब्व्हियसली कॅरीज द डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता आपण एक व्हिडिओ बघूयात ज्याच्यामध्ये
तर या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सी 3 ट्रायमेस्टर्स आणि प्लासेंटा याच्याबद्दल पाहिलेलं आहे. आता आपण मेन लास्ट टॉपिककडे वळूया, दॅट इज पार्च्युरेशन, म्हणजे ॲक्च्युअल जे डिलिव्हरी होते जेव्हा बाळ बाहेर येतं त्या प्रोसेसला पार्च्युरेशन म्हणतात. तर ह्युमन्समध्ये वी आर व्ही पॅरस. व्ही पॅरस म्हणजे काय? वी गिव्ह बर्थ टू यंग वन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही मांजरांची पिल्लं पाहिली असेल, कुत्र्यांची पिल्लं पाहिली असेल, राईट? तर हे सगळे मॅमल्स आहेत. पण त्याच्याऐवजी तुम्ही कोंबडी पाहिली तर कोंबडी अंडं देतं, राईट? इट डज नॉट गिव्ह राईज टू यंग वन. ते अंडं देतं आणि ते अंडं जे फर्टिलाइज्ड अंडं आहे त्याच्यावरून चिक किंवा हे पिल्लू त्याचं तयार होतं. तर ह्युमन्स वी आर विविपॅरस. ओके. पार्च्युरेशन म्हणजे काय? सो द प्रोसेस ऑफ गिविंग बर्थ. द प्रोसेस ऑफ गिविंग बर्थ टू द बेबी इज कॉल्ड एज पार्च्युरेशन. याच्यात मेनली काय इन्वॉल्ड असणार आहे? ऑब्व्हियसली काही सिग्नल्स जातात. फिटस जेव्हा कम्प्लिटली डेव्हलप होतो त्या फिटसमधून सिग्नल्स जातात आणि जे आईचं जे सिस्टम आहे, युटरस आहे, त्याचे कॉन्ट्रॅक्शन्स सुरू होतात. जेव्हा युटरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतं तेव्हा हळूहळू बेबी जे आहे किंवा जे फिटस आहे ते हळूहळू बाहेर यायला लागतं आणि शेवटी ते पूर्णपणे बाहेर येतं. तर हे जे पूर्ण कोऑर्डिनेशन आहे, इट इज ऑल सिग्नलिंग. त्याच्यामध्ये हॉर्मोन्स आहेत जे सिग्नल करतात एकमेकांना की आता आपल्याला हे म्हणजे प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आता द फिटस हॅज टू कम आउट. याच्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत. युटेराईन आणि ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन्स ते मी सांगितलं. तो ते हळूहळू ते हे कॉन्ट्रॅक्ट व्हायला त्यांचं हे कमी व्हायला लागतं आणि जे सर्विक्स आहे जिथे बेबीचं डोकं जिथून बाहेर येतं ते ओपन व्हायला लागतं, ते मोठं व्हायला लागतं आणि वजायनासुद्धा मोठं व्हायला लागतं आणि एकदा ते दोन्ही मोठे झाले, डायलेट झाले की त्याच्यानंतर हे बेबी बाहेर येऊ शकतं. याच्यामध्ये ऑब्व्हियसली पेन्स असणार आहेत कारण भरपूर ब्लड वेसल्स आहेत तिथे जे कॉन्ट्रॅक्ट होतात. जेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा आईला खूप पेन सहन करावा लागतो. सो इट इज अ सेन्स ऑफ डिस्कम्फर्ट आणि पेन. इट इज अ न्यूरो एंडोक्राईन, म्हणजे त्याच्यात नर्वस सिस्टम ॲज वेल ॲज द एंडोक्राईन सिस्टम दोन्ही इन्वॉल्ड आहेत. हे सिग्नल जे जेव्हा जातात तेव्हा कॉन्ट्रॅक्शन सुरू होतात. त्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन एस्ट्रोजन रेशिओ जे आहे, एस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन रेशिओ दॅट इज इम्पॉर्टंट. आणि युटरसचे जे वॉल आहे त्याच्यावरती काही रिसेप्टर्स आहेत ऑक्सिटोसिन नावाच्या हॉर्मोनचे. आता ऑक्सिटोसिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे कॉन्ट्रॅक्शन्स जे होतात युटरसचे ते ऑक्सिटोसिनमुळे होतात. त्यामुळे त्याचे रिसेप्टर्स ज्या पॉईंटला हे हॉर्मोन रिसीव्ह होतात ते रिसेप्टर्स वाढतात सो दॅट द हॉर्मोन कॅन अटॅच अँड द कॉन्ट्रॅक्शन्स कॅन बिगिन. हे पूर्णपणे केमिकल प्रोसेस आहे कॉन्ट्रॅक्शनची. याच्यामध्ये युटरसचं जे वॉल आहे मायोमेट्रियम त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. सो द डेव्हलप्ड फिटस ट्रिगर्स रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम द मदर्स पिच्युटरी ग्लँड. म्हणजे हे सिग्नल जातं आहे की डेव्हलप झालेलं आहे फिटस आणि आता ऑक्सिटोसिन रिलीज होतं आहे आईच्या पिच्युटरी ग्लँडमधून. आणि हे सिग्नल्स काय आहेत? हे परत हॉर्मोन्स आहेत. कॉर्टिकोस्टेरॉइड्स फ्रॉम ॲड्रिनल ग्लँड, म्हणजे फिटसच्या ॲड्रिनल ग्लँडमधून कॉर्टिकोस्टेरॉइड जातात आणि फिटसच्या पिच्युटरीमधून ACTH नावाचा हॉर्मोन जातो. हे दोन्ही हॉर्मोन्स जे आहेत ते मिळून काय करतं, आईच्या पिच्युटरीमधून ऑक्सिटोसिनचं रिलीजचं काम होतं. म्हणजे सिग्नल जातं आणि तिथून ऑक्सिटोसिन रिलीज होतो ब्लडमध्ये पिच्युटरीमधून. आता काय होतं, हे युटराईन मसल्स जे आहेत ऑक्सिटोसिनमुळे ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात आणि त्या कॉन्ट्रॅक्शनमुळे बेबी बाहेर येऊ शकतं. या स्टेपमध्ये बघा, इथे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसेल हा सर्विक्स आहे, इथे वजायना आहे. ओके. सो या स्टेजमध्ये काय होतं आहे, फिटस आहे, इथे कॉर्ड आहे दिसते तुम्हाला आणि हा हळूहळू आता हे सर्विक्स एकदा डायलेट झालं, त्याला सिग्नल्स मिळाले, हे डायलेट झालं की हे जे बेबी आहे ते हळूहळू मूव्ह होणार असं आणि मूव्ह होऊन त्याचं जे डोकं आहे ते आधी बाहेर पडणार, हेड फर्स्ट बाहेर पडणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप इज डायलेशन ऑफ द सर्विक्स, म्हणजे इथून ते कॉन्ट्रॅक्शन सुरू होतील हळूहळू आणि टुवर्ड्स द सर्विक्स ते जायला लागेल. याच्यामध्ये कॉम्प्रेशन ऑफ ब्लड वेसल्स, त्यामुळे ऑब्व्हियसली पेन असणार आहे. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. ऑक्सिटोसिन कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन्स. आणि हे सर्विक्स डायलेट ते 10 सेंटीमीटरपर्यंत डायलेट झाल्यानंतर हे डॉक्टर चेक करतात, बघतात आणि ते म्हणतात ओके नाव यू आर रेडी टू
पुश द बेबी. तर नंतर आईला पुश करावं लागतं, फिजिकली पुश करावं लागतं सो दॅट द बेबी कम्स आउट. ओके, आफ्टर द डायलेशन ऑफ सर्विक्स अँड वजायना. हे काही तासांपर्यंत प्रोसेस पूर्ण जे आहे डिलिव्हरीची पार्च्युरेशनची ते काही तासांचं असतं. आणि सगळ्यात शेवटी काय होतं, जे ॲम्निओटिक हे आहे ते ब्रेक होतं आणि सगळं जे आपण त्याच्यात जे फ्लुइड आहे ते रिलीज होतं पूर्णपणे. स्टेज 2मध्ये बघा ते क्राउनिंग ऑफ हेड म्हटलं आहे, म्हणजे हे जे डोकं आहे, डोकं आधी बाहेर पडतं आणि हे डोकं बाहेर पडल्यानंतर मग हळूहळू पुश करून हळूहळू द युटरस कॉम्प्रेसेस, त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि पूर्ण बाळ बाहेर पडतं. सो सेकंड स्टेप इज एक्सपल्शन, जिथे बाळाचं डोकं बाहेर येतं आधी. सो हिअर द कॉन्ट्रॅक्शन्स आर मोर स्ट्रॉंगर, म्हणजे अजून जास्त त्याला स्ट्रेंथ लागते ते कॉन्ट्रॅक्शन्सला, बिकॉज नाव द हेड हॅज टू कम आउट, ते डोक्याला बाहेर पडायला पाहिजे. सो स्ट्रेंथ वाढते. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर ते बाहेर पडतं. कधी कधी नॉर्मल डिलिव्हरी नसेल तर मग डॉक्टर असतात ते सर्जिकली इन्सर्ट हे करतात, इन्सिजन करतात, कट करतात आणि मग बाळाला बाहेर काढतात. दॅट इज कॉल्ड ॲज अ सिझेरियन डिलिव्हरी. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये नॉर्मली ते बाळ बाहेर पडतं विदाऊट एनी हेल्प फ्रॉम द डॉक्टर. नो सर्जरी इज नीडेड. आणि एकदा हे झालं की मग प्लासेंटा आणि युटरस हे सेपरेट होतात आणि प्लासेंटा शेवटी बाहेर येतं. 10 ते 45 मिनटानंतर बेबी बाहेर आल्यानंतर प्लासेंटा जे न्यूट्रिटिव्ह आणि जे हॉर्मोन्स वगैरे जे प्रोव्हाइड करायचं ते प्लासेंटा जे आहे ते बाहेर पडतं. सो विथ दिस द प्रोसेस ऑफ डिलिव्हरी, पार्च्युरेशन ज्याला आपण म्हणतो, दॅट इज ओव्हर. डिलिव्हरी म्हणजे बाळ आता बाहेर सेफली पडलेलं आहे. याचं आपण एक व्हिडिओ बघूयात पार्च्युरेशनचं. राईट. तर तुम्ही पाहिलं की आधी क्राऊन होतं, डोकं बाहेर येतं आणि मग हळूहळू बेबी टर्न होतो आणि त्याचे शोल्डर्स बाहेर येतात आणि मग पूर्ण बेबी बाहेर येऊ शकतं. सो आता याच्यानंतर लास्ट पार्ट आहे लॅक्टेशन. आता दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द डिलिव्हरी, म्हणजे एकदा प्रेग्नन्सी झाली आणि पार्च्युरेशन झाल्यानंतर त्याच्या नरिशमेंट, बेबीच्या नरिशमेंटसाठी त्याच्या आधी तर तो काही खाऊ शकत नाही, तर त्यामुळे आई दूध पाजते. सो दिस प्रोसेस ऑफ जनरेटिंग मिल्क, जे दूध तयार होतं फ्रॉम द मॅमरी ग्लँड, दॅट इज कॉल्ड ॲज लॅक्टेशन. मॅमरी ग्लँडचं स्ट्रक्चर तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ह्याच्यात जे दूध आधी तयार होतो आईच्या ब्रेस्टमध्ये, त्याला कोलेस्ट्रम असं नाव दिलेलं आहे. त्या कोलेस्ट्रममध्ये खूप अँटीबॉडीज असतात, प्रोटीन्स असतात आणि लॅक्टोज असतं. आणि हे अँटीबॉडीज जे असतात ते कशासाठी काम करतात की बाळाच्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज नाही आहेत, आता त्याच्याकडे प्रतिकारशक्ती नाही आहे, पण हे जे आईचं दूध पिल्याने त्याच्यामध्ये अँटीबॉडीज येतात आणि त्याच्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढते. त्यामुळे तुम्ही लक्ष दिलं असेल तर जेव्हा बाळ जस्ट जन्मलेलं असतं तेव्हा प्रिकॉशन्स घेतो आपण की बाहेरून जास्त लोक भेटायला नाही पाहिजे किंवा आपण हात स्वच्छ करूनच मग बाळाला घेतो, एस्पेशली आधीच्या काही हफ्त्यांमध्ये, इनिशियल काही हफ्त्यांमध्ये. प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे जे हे मिल्क प्रोडक्शन, दुधाचं जे प्रोडक्शनचं काम करतं ते प्रोलॅक्टिन हॉर्मोन आहे. तर हे फीडिंगचं काम करतं. कोलेस्ट्रॉल इज द फर्स्ट फ्लुइड आणि त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात
आणि याच्यात फॅट कंटेंट जे आहे ते खूप खूप कमी असतं कोलेस्ट्रॉलमध्ये.